स्वार्थ जो करीन त्याला राजकारण जमणार नाही। जो स्वार्थ करीन बिल्कुल जो स्वार्थ करेगा वो मरेगा। अरे इथं आमच्या घरी आमच्या लेडीज आहेत, तिकडे अत्याचार झाला, तिकडे दगडफेक झाली, एवढ्या मोठ्या गणपतीच्या मिरवणुकीवर समजा कोणी बोलत असेल तर पुढची भूमिका काय राहील आता विसर्जनाची? बिलकुल जेवढा सक्षमपणे ज्या लोकांनी कार्यक्रम केला, अतिशय उत्साहामध्ये गणपतीची मिरवणूक पार पडणार असणाऱ्या मिरवणुकीवर ज्या लोकांनी दगडफेक केली, ज्या लेडीजला ज्या ठिकाणी समजा काही कार्यक्रम केला असेल, कोण्या ठिकाणी लेडीजला समजा घरात जाऊन चर्चानी केली, कशासाठी केली? राजकारण फक्त हा विषय नाही राजूभाऊ, तुम्ही एक समजा पत्रकार म्हणून मीडिया म्हणून तुम्हाला हे सांगत नाही, ही जळगावची गंभीर परिस्थिती झालेली आहे। जेही लोक स्वार्थासाठी राजकारण करत असतील, मताईसाठी करत असतील, त्या लोकांना जळगाव जामोद हा मतदारसंघ आणि हा जळगाव शहर त्यांनी त्यांची जागा दाखवून देईल। निवडणूक फक्त महत्त्वाची नाही, उत्सव त्यांचंही असते, उत्सव आमचंही असते। कोण्या उत्सवामध्ये किती कोणाला काय तकलीफ द्यायची हे त्या त्या धर्माच्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे। एवढे लोक त्या ठिकाणी येऊन एखाद्या ठिकाणी समजा मिरवणुकीमध्ये दगडफेक करतात, काही गडबड करतात, कशासाठी करतात? भाईचारा बनवायच्यासाठी समजा हाच विषय आहे का? भाईचारा कशाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? भाईचारा त्याला म्हणतात की एका गुण्या गोविंदानं समजा एखाद्याचा उत्सव असेल, एखाद्या धर्माचा असेल, तर धर्माच्या बद्दल प्रत्येकानं समजा जागृत आणि चांगल्या प्रकारे समजा एकामेकाचं स्वागत केलं पाहिजे। एकामेकाला फुलगुच्छ देऊन स्वागत करून, एखादी गणपतीची असेल, देवीची असेल, एखादा मोहरम असेल, एखादा जुलूस असेल, अशा चांगल्या ठिकाणी समजा ठेवून आणि या सगळ्या चांगल्या ठिकाणी सगळा एका गुण्या गोविंदानं नांदलं पाहिजे। पण जे लोक ज्या ठिकाणी समजा स्वतःच्या स्वार्थापोटी जे बी काही करत असेल